नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. AM 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक हरीश केंची आणि विषय आहे मुंबई, आर्थिक राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, फक्त महाराष्ट्राची नाही. संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, तो अर्थातच मुंबईसह. म्हणून मोठं 1960 मध्ये आंदोलन झालं आणि 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्याच्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये जे व्यापारी संबंध राहिलेले आहेत, म्हणजे या व्यापारी संबंधांना जे राजकीय स्वरूप अगदी सुरुवातीपासून दिलं गेलेलं आहे. म्हणजे आज शिवसेना, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशी शंका घेत आहे, मोदी सरकार आणि राज्यातलं ट्रिपल इंजिनचं सरकार हे मुंबई MMRDA म्हणा याची व्याप्ती वाढवून, म्हणजे विकासाच्या नावाखाली त्याचं कार्यक्षेत्र वाढवलं जात आहे, ते केलं जात आहे. दुसरीकडे ज्या वेळेला द्वैभाषिकची विभागणी झाली, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात ज्या वेळेला संयुक्त राज्य होतं, विभागणी झाली, त्या काळामध्ये गुजरातने असं म्हटलं होतं की मुंबईचा विकास आमच्यामुळे झाला आहे, गुजराती व्यापाऱ्यांमुळे झालेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजेत. आणि मग ती 50 कोटी जवळपास इतकं व्याज गुजरातला द्यावं लागलं होतं ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह निर्माण झाला होता. आज हरीश, मी आपल्याला असं विचारू इच्छितोय की आता विधानसभेच्या निवडणुका होतात आहे. 36 विधानसभेचे मतदारसंघ या मुंबई विभागामध्ये आहेत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये 6 पैकी 4 जागेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा एकूण पराभव झालेला आहे. महाविकास आघाडीला तिथं यश मिळालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मुंबई आणि मुंबईचा विकास आणि महायुतीकडून चाललेले प्रयत्न आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून घेतली जाणारी शंका, याच्याबद्दल काय सांगा? नाही, मुंबईचा विकास हा काय प्रामुख्यानं सर्व समाजाच्या लोकांनी केला आहे. परंतु मुंबईचा वारसदार हा मराठी माणूस आहे. कारण मुळातला तिथला कोळी माणूस जो आहे हा ओरिजिनल मुंबईकर आहे. आणि ज्या पद्धतीनं मुंबईच्या आजूबाजूला असलेली 7 बेटं आहेत, ही 7 बेटं मिळून झालेलं तो मुंबई आहे. परंतु या 7 बेटांच्या माध्यमातून ब्रिटिशांना आपल्या इथून काही माल नेण्यासाठी आणि काही आणण्यासाठी जी बंदरं होती ती बंदरं त्यांनी विकसित केली. ती बंदरं विकसित केल्यामुळे तिथे औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झालं. आणि हे औद्योगिकरण होत असताना जवळ असलेल्या व्यापारी वृत्तीची गुजराती मंडळी ही इथं आली आणि त्यांनी तिथं जम बसवला. साहजिकच आर्थिक संपन्नता ही त्यांच्याकडे होती, मराठी माणसांकडे नव्हती. कारण ते कष्टकरी होते, कोळी बांधव होते, मच्छीमार होते, कष्टकरी होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक संपत्ती अशी फारशी नव्हती. परंतु गुजरात्यांकडे खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनी हळूहळू एक एक क्षेत्र, एक एक व्यवसाय आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केला. आणि त्यांनी मुंबईवर काही प्रमाणामध्ये वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. परंतु ओरिजिनल मुंबादेवीची मुंबई हे असल्या कारणानं 60च्या आधी 56 पासून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र समितीचं आंदोलन उभं राहिलं. सर्वपक्षीय आंदोलन त्यात होतं आणि त्यात जवळजवळ 107 मराठी माणसं शहीद झालेले आहेत. त्यानंतर ही आंदोलनं झाली, परंतु त्या 107 लोकांच्या जीवावर मुंबई ही महाराष्ट्राला मिळालेली आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राचीच आहे, मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. म्हणून मराठी माणसाची नाळ त्या मुंबईशी जोडलेली असल्या कारणानं त्याच्यावर हक्क पहिला मराठी माणसाचा आहे. आणि ह्या आंदोलनानंतर जी पंडित जवाहरलाल नेहरूंनी भाषावार प्रांतरचना केली होती, पंडित मला वाटतं झुमरू कसं काहीतरी आडनाव होतं त्यांचं, त्यांच्या नेतृत्वाखाली जी कमिटी नेमली त्या कमिटीनं देखील हा प्रस्ताव दिला होता. परंतु आंदोलनानंतर मुंबई ही महाराष्ट्राला मिळालेली आहे आणि तेव्हापासून मराठी माणूस हा आजवर आलेल्या प्रत्येकाला सामावून घेतो. कारण मराठी माणसामध्ये संत परंपरेचा संस्कार आहे. महाराष्ट्र धर्म असं त्यांना सांगतो
की सहिष्णुता ही इथे महत्वाची आहे. त्यामुळे आलेल्या प्रत्येकाला त्यांनी सामावून घेतलं, आपल्या पोटाशी धरलेलं आहे. परंतु काही लोकांना हे बघवत नाही आणि सतत मराठी माणसाचा द्वेष ते करत आले. गुजराती समाज हा संपन्नता असल्या कारणानं मुंबई तुमची भांडी घासा आमची अशा प्रकारच्या घोषणा करून त्यांनी मराठी माणसाला डिवचलं होतं. परंतु मराठी माणसाने कधी मनात ते ठेवलेलं नाही. मराठी माणसानं मुंबईचा विकास कसा होईल हेच या दृष्टिकोनातून पाहिलं. आर्थिक संपन्नता त्यांच्याकडे असेल, परंतु कष्टकरी समाज हा मराठी होता आणि तिथे उद्योगधंदे यायला सुरुवात झाली. कारण ब्रिटिशांनी जी काय व्यवस्था लावली होती, बंदराच्या माध्यमातून इतर इतर सोयी ज्या उपलब्ध करून दिल्या जातात, त्यामुळे देशभरातले सगळे औद्योगिक क्षेत्र म्हणून, मोठं क्षेत्र म्हणून मुंबई विकसित झालं. आणि इथे विकसित होते बघितल्यानंतर केवळ मराठीच नाही, तर परप्रांतातल्या अनेक मंडळी, कामगार, कष्टकरी या इथे आले आणि त्यांनी इथे या औद्योगिक नगरीला एक वेगळा आकार दिला. त्यामुळे मुंबईचं महत्व हे देशपातळीवर वाढलं. एक आर्थिक राजधानी म्हणून ती उभी राहिली आणि ती त्या राजधानीवर आजवर मराठी माणसाचाच कब्जा होता, मराठी माणसाचाच ताबा होता, मराठी माणूसच मुंबई चालवत होता. असं असताना आज मात्र आपला मराठी माणूसच ही मुंबई गुजरातांच्या दावणीला बांधतो की काय, असं चित्र निर्माण झालेलं आहे. आता हे जे चित्र तुम्ही सांगताय असं निर्माण झालेलं आहे, ते याला राजकारणाचा किती म्हणजे सहभाग आहे त्याच्यामध्ये, हे चित्र निर्माण करण्यामध्ये? असा वारंवार का आरोप केला जातो की आता हे मोदी शहांना हे मुंबई बळकवायची आहे, त्याच्यावर राज्य करायचं आहे? आता बुलेट ट्रेन असो, मुंबई अहमदाबाद असो, हे सगळे जे विषय जे आहेत त्याच्यावर नेहमी टीका टिप्पणी केली जाते. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. तत्पूर्वी हरिजी, मी नाही, दर्शकांना विनंती करू इच्छितो की हे चॅनल सबस्क्राईब करा. आपण रोज अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवर येथे चर्चा करत असतो आणि आपल्या प्रतिक्रिया देखील बिनधास्तपणे याच्यावर नोंदवत जा. एक तटस्थ भूमिकेतून या चॅनलवर एक पत्रकारिता केली जाते, त्यानुसार चर्चा केली जाते. तर हरीशजी सांगा मला की आता मोदी शहांवर टीका केली जाते की यांना आर्थिक नाड्या आवळायच्या आहेत मुंबईच्या आणि गुजरातला न्यायचंय, वेगवेगळे आर्थिक ते आर्थिक केंद्र असेल वगैरे ते सगळं तिकडे हलवायचं आहे, असं वारंवार टीका केली जाते. बघा, मुंबईवर सगळ्यांचंच लक्ष आहे. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, औद्योगिक राजधानी आहे. तिथला जो पैसा आहे हा सगळ्यांनाच हवा असतो. कारण देशामध्ये जो कर वसूल होतो त्या करपैकी 40% कर हा मुंबईतूनच गोळा होतो, हे वास्तव आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये जे सत्ताधारी होते काँग्रेस पक्षाचे, त्यांचं देखील लक्ष मुंबईवरच होतं. म्हणून काँग्रेसनं मुंबई आणि महाराष्ट्र अशा दोन समित्या काँग्रेसच्या केल्या होत्या. म्हणजे जिल्हा समित्या त्यांच्या असतात, प्रांतिकच्या ज्या कमिट्या असतात, त्याच्यामध्ये मुंबईला त्यांनी वेगळं ठेवलं होतं आणि महाराष्ट्राचं काँग्रेस समिती वेगळी होती. मुंबईत राजधानी जरी असली तरी या दोन काँग्रेसच्या समित्यांमध्ये कायम झगडा झालेला आहे. यात वर्चस्व कोणाचं हे पाहिलं जात होतं. दिल्लीच्या राजकारणातून मुंबईचं वर्चस्व मान्य केलं गेलं होतं. कारण मुंबईच्या प्रांतिक कमिटीचा जो अध्यक्ष असायचा तो या उद्योगपतींकडून देणग्या गोळा करून तो पक्षाला देत असे. त्यामुळे दिल्लीच्या दरबारामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा मुंबईच्या काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाला जास्त किंमत होती. म्हणजे पंतप्रधानांच्या दरबारामध्ये किंवा घरी देखील जाताना जर एकाच वेळेला मुख्यमंत्री आणि काँग्रेस समितीचे अध्यक्ष बरोबर गेले तर काँग्रेस समितीच्या अध्यक्षाला आधी आत बोलवलं जात होतं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बाहेर बसवलं जात होतं. ही वस्तुस्थिती आहे. कारण काँग्रेसला मुंबईतून मिळणारा पैसा हा महत्वाचा ठरायचा. तसेच पद्धती जे जे सत्तेवर आले त्या सगळ्यांना मुंबईवर आपला ताबा हवा, आपला कब्जा हवा असं वाटत असतं. ज्याप्रमाणे काँग्रेसला वाटत होतं त्याच पद्धतीनं आज सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षालाही वाटतंय. परंतु त्या दोन्हीमध्ये फरक आहे.
काँग्रेस पक्षामध्ये हे उत्तर प्रदेशातल्या लोकांचं वर्चस्व होतं. पण आज मितीला भारतीय जनता पक्षावर गुजरात मधल्या लोकांचं वर्चस्व आहे. आणि गुजराती मंडळी आणि मराठी मंडळी यांच्या वादातून मुंबईचं मराठी माणसाला मिळालेली आहे. हे शल्य गुजराती मंडळींना आजही दास्त असतं. कारण त्यांना असं वाटत होतं की मुंबईचा विकास आपण केला, मुंबईची आर्थिक राजधानी असते तर ती आपल्यामुळे आहे. त्यामुळे गुजरात हा लोकांना मुंबई आपल्याचकडे हवी असते नेहमी. त्यामुळे हे गुजराती जे दिल्लीचे राजकारणी आहेत त्यांना आता मुंबईवर आपला ताबा हवाय, या दृष्टिकोनातून त्यांनी ते सारे प्रयत्न केले. 2029 सालापर्यंत मुंबईमध्ये मराठी माणसाचं वर्चस्व होतं. 2029 मध्ये ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी सत्ता पालट केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सत्तेवर आल्यानंतर दिल्लीतल्या गुजराती राजकारण्यांना हे हे खूप त्रासदायक झालं. ते खूप पिसाळले या दरम्यान. आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये साम दाम दंड भेद काय करता येईल त्या पद्धतीनं करा आणि सत्ता ताब्यात घ्या असं फडणवीसांना सांगितलं. त्यांच्या पाठीशी आपली सगळी ताकद उभी केली, म्हणजे तपास यंत्रणा असतील आणि इतर सगळ्या बाबी असतील ती उभी करून शिवसेना फोडली, पाठोपाठ राष्ट्रवादी फोडली आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार दिल्लीच्या राजकारणानं फडणवीसांच्या माध्यमातून पाडलं आणि आपलं सरकार तिथे स्थापन केलं. त्यामुळे मुंबईवर देखील असलेला त्यांचा कब्जा आणि इथल्या आर्थिक राजधानीवर असलेला आपला होल्ड त्यांना कायम ठेवायचा आहे. म्हणून आज देखील भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा हे मुंबईवर अधिक लक्ष केंद्रित करतायत, हे आपल्या लक्षात येईल. नाही, आता हे ज्या वेळेला हे सत्ता पालट झाला, म्हणजे आता हे महायुतीचं ज्या वेळेला हे फोडाफोडीनंतरचं जे सरकार आलं, त्यावेळेला त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुका घ्यायची सगळी चाचपणी केली होती, तयारी चालवलेली होती. म्हणजे त्या सुरुवातीला असं वाटत होतं 2 वर्षापूर्वी की आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतात की काय, त्याच्यातल्या सगळ्या कायदेशीर अडचणी किंवा हे सगळं दूर करून आणि मग प्रशासक त्यांचा ते चहल जे होते त्यांची काही बदली करण्यात आलेली नव्हती, परंतु त्यांना त्या प्रकारे सूचना दिल्या गेल्या. आणि मग मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार शिवसेनेने कसं केलंय, काय केलंय, मग आशिष शेलार असतील किंवा बाकीचे काही नेते असतील, त्यांनी वारंवार मुंबई महानगरपालिकेमध्ये केलेला भ्रष्टाचार हा मुद्दा चव्हाट्यावर आणला. आणि त्याचा काही मग नंतर निवडणुकाच झाल्या नाही. मग आता लोकसभेची झाली, आता विधानसभेची होतीये. मग ती का टाळण्यात आली? दुसरं की आता अगदी छोटं उदाहरण द्यायचं म्हणजे काल मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुका होऊ नयेत म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान देखील त्या पोस्टपोन केल्या गेल्या होत्या. आता विधानसभेच्या निवडणुकीलाही तेच केलं गेलं होतं, परंतु आदित्य ठाकरे हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्या निवडणुका करण्याचा आदेश त्यांना मिळवता आला आणि त्या आता काल त्यांनी जिंकलेल्या आहेत. आणि दुसरं, विजयाची जी पार्श्वभूमी महाविकास आघाडीला जी आहे मुंबईमध्ये, ती म्हणजे की लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही यश मिळालं त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आणि आता मग हे 36 मतदारसंघ जे आहेत विधानसभेचे, तिथं आपलं नेमकं काय करायचं यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा स्वतः शहा असतील, तर यांनी जे काही चालवलेलं आहे सध्याचं जे राजकारण वर्तमान स्थितीतलं, आता आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासूनचा इतिहास म्हणजे थोडक्यामध्ये आपण विशद केलेला आहे की मुंबईचं काय महत्व आहे म्हणून. तर आता काय होऊ शकतं, म्हणजे तुम्हाला काय अंदाज वाटतोय? हे बघा, त्यांना महापालिकेच्या निवडणुका आता घ्यायच्याच नाही. याचं कारण असं आहे की त्यांना आधी लोकसभेच्या निवडणुका महत्वाच्या होत्या. लोकसभेच्या निवडणुका घेऊन त्या जिंकून केंद्रातील सत्ता आपल्या ताब्यात ठेवायची आणि त्या निवडणुका लढवताना विधानसभेचे जे इच्छुक आमदार असतात त्यांना त्यांना कामाला लावायचं असतं. कारण एका मतदारसंघात 10-10 लोक इच्छुक असतात आणि त्या जर आधी आमदारकीची निवडणूक घेतली तर एकाच इच्छुकाला उमेदवार मिळणार, बघ 9 जण काय करणार, ते मात्र विरोधात जातात. हा आजवरचा अनुभव असल्या कारणानं निवडणुकीच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका होतात, तशाच पद्धतीनं आमदारकीच्या निवडणुका होतात. आणि जो आमदारकीचा इच्छुक किंवा आमदारकीचा उमेदवार असतो त्याला देखील खाली कार्यकर्ते हवे असतात. आणि जे नगरसेवक पदाला इच्छुक असतात
असे शेकडो जण असतात. त्यांना कामाला लावायचं असतं त्यांना. त्यामुळे महापालिका निवडणुका जर आधी घेतल्या, या दोन्ही निवडणुकीच्या आधी, तर या सगळ्या निवडून आलेल्या आमदार खासदारांना कार्यकर्ते मिळणार नाहीत लोकां मतदारांपर्यंत जाण्यासाठी. म्हणून ती एक काय म्हणतात त्याला, उतरण जी आहे ती निवडणुकीच्या राजकारणामध्ये असते. आधी लोकसभा, मग विधानसभा, आणि त्यानंतर महानगरपालिका. गेली 5 वर्ष झालीत आता या महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यांना आजही भीती आहे, सत्ताधाऱ्यांना आज भीती आहे की आपल्याला इथे हवं तेवढा प्रतिसाद मिळत नाहीये. विविध संस्थांनी, म्हणजे ज्या NGO आहेत, त्यांनी इथे महाराष्ट्रामध्ये सर्वे केलेला आहे. लोकसभेचा नंतर विधानसभेचा सर्वे केलेला आहे. तर या सगळ्या सर्वेमधून अगदी भारतीय जनता पक्षानं आपल्या स्वतःचाही 2-2 महिन्यातून एकदा असा सर्वे केलेला आहे. या सगळ्या सर्वेमधून त्यांना असं जाणवलेलं आहे की आत्ता असलेली जी आपली ताकद आहे ती निम्म्याने घटते आहे. एक तर ही बर. ताकद घटते, म्हणजे 103 आमदार आता भारतीय जनता पक्षाकडे आहेत, 40 आमदार एकनाथ शिंदेकडे आहेत, 40 आमदार अजित पवारांकडे आहेत. यांची ताकद जी आहे ती निम्म्याने कमी होते आहे, असा सर्वेचा रिपोर्ट आला आहे त्यांच्याकडे. त्यामुळे ते आता इतके पेटलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ही सत्ता मिळवायचीच आहे. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या योजना आखलेल्या आहेत, रणनीती आखलेली आहे, चक्रव्यूह तयार केलेला आहे विरोधी पक्षांना त्यात अडकवण्यासाठी. हे सगळं एका बाजूला चालू असताना त्यांना लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका आमदार, लाडका खासदार, अशा प्रकारच्या योजना त्यांनी आखलेल्या आहेत. पैशाची उधळण नुसतीच चालली आहे. म्हणजे ज्याला केंद्र सरकारनं केजरीवालांच्या योजनांना रेवड्या म्हटलं होतं, तशा रेवड्या इथे उडवल्या जात आहेत. मोहरममध्ये आपल्याकडे रेवड्या उडवल्या जातात, तसं निवडणूक आले की ह्या रेवड्या उडवल्या जात आहेत. आणि त्याच्यासाठी मग मतं आपल्या बाजूला कशी वळतील हे ते पाहत आहेत. त्यामुळे आता ज्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचं प्रतिबिंब उमटणार आहे अशा प्रकारचं चित्र त्यांना जाणवतं आहे. ज्या पद्धतीनं त्यांना 2019ला आणि 2014ला भारतीय जनता पक्षाला 23 आणि 24 जागा मिळालेल्या होत्या, आणि दोन्ही मिळून जवळजवळ 41 जागा मिळालेल्या होत्या. दुर्दैवानं ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाची लोकसभेची निवडणूक झाली आणि निकाल लागला, तेव्हा 240 त्यांचे खासदार निवडून आले, आणि कमी पडले ते 40 खासदार. मुंबई 272ला 32 खासदार कमी पडले. जर आता मिळाले 9 खासदार भारतीय जनता पक्षाचे कमी केले, तर जी संख्या उरते ती संख्या जर आता भारतीय जनता पक्षावर असती, तर त्यांना नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांच्या हातापाया पडायला लागल्या नसत्या, याची जाणीव त्यांना आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र हा एक संपन्न राष्ट्र आहे. तिथे औद्योगिक क्षेत्र मोठं आहे, सहकार क्षेत्र मोठं आहे, आणि या माध्यमातून ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था ही सामान्य माणसाच्या हातामध्ये गेलेली आहे. ती आपल्याच ताब्यात राहावी म्हणून. नाही, हरीशजी, आपण आपण हा. काय करतोय, आपण आपण आता ज्या वेळेला मुंबईवर फोकस करतोय. आता मुंबईमध्ये जसं तुम्ही म्हटले की मोहरम किंवा हे त्या ह्या सगळ्या गोष्टी, तर लोकसभा निवडणुकीमध्ये 2014 आणि 2019 विधानसभेच्या निवडणुका 2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीला मुंबई विभागामधल्या मिळालेलं यश, त्यांचा वोट शेअर, हे ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये आत्ता झालेला फटका बसला. आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना मुंबईत, म्हणजे मुंबई उपनगरांमध्ये फार प्रभाव टाकू शकत नाही असं त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी वाटत होतं. परंतु एकनाथ शिंदे यांनी हार्ड बार्गेनिंग करून त्या जागा पदरात पाडून घेतल्या. म्हणजे यामिनी जाधव असतील किंवा वायकर असतील, हे यांना नाही तिथे नाही उमेदवारी नाही, दिल्या. एक लक्षात घ्या, हा. एक लक्षात नाही, घ्या. मला मला त्यांनी मला थोडंसं कंप्लीट करू द्या हे, एक एक अर्ध्या हा, सेकंद. हा. तर या सगळ्या परिस्थिती आता कसं की मुस्लिम मतं, मग आता ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचे अरविंद सावंत, अनिल देसाई हे सगळे जे निवडून आले, त्यावेळेला ते हे मुस्लिम मतांवर आले. मग यांच्या आघाड्यामध्ये
मिरवणुकांमध्ये मुस्लिम चेहरे सगळे दिसत होते, अगदी पाकिस्तान प्रेमी दिसत होते. अशा प्रकारे ते सगळं टीका झाली. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं आहे, मग आता हे सगळं तुम्ही कुठल्या याच्यावर हे करताय, अशी टीका केली गेली. मग नंतर यामिनी जाधव यांना बुरखे वाटावे लागले, कारण की त्यांच्या भायखळा मतदारसंघामध्येच त्यांना कमी मतं मिळाले लोकसभा निवडणुकीमध्ये. हे आणि मग आशिष शेलारांनी त्याच्यावर टीका केली. आता हे जे सगळं जे गणित आहे याचं मतांचं, म्हणजे शेवटी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही वाटतं की मुस्लिम मतं आपल्याला पण पाहिजे, तरच आपलं काही अस्तित्व खरं आहे. म्हणजे आता याच्यामध्ये मूळ मराठी मतदार, त्याच्यानंतर गुजराती मतदार, त्याच्यानंतर इतर प्रांतातला आलेला मतदार, या 36 जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत, याच्यामध्ये एक हिंदुत्व किंवा हिंदुत्वाच्या नावावर मतं मिळवायचे एकीकडं, अशा प्रकारचं चित्र भारतीय जनता पार्टीकडून वारंवार तयार केलं जात आहे. परवा ते धारावी मधली जी अनियमित मशीद आहे, त्याचाही प्रश्न उचलला गेलाय. हे असं, त्याच्यानंतर हिंदू सकल मोर्चे असतील. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पार्टीला कितपत यश मिळू शकतं, मुंबई पुरतं सांगा मला. नाही नाही, एक लक्षात घ्या. मुंबईत लोकसभेच्या वेळेला आघाडीला यश मिळालेलं आहे. परंतु लालबागचा राजाचं दर्शन घ्यायला ज्यावेळेला अमित शहा आले होते, त्यावेळेला का कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी घेतली होती. आणि या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं हम्म. की जी अपेक्षा एकनाथ शिंदे यांच्याकडनं होती, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जो बालेकिल्ला आहे मुंबई, ठाणे, कल्याण, कोकण, या सगळ्या भागांमध्ये उद्धव ठाकरेंचं वर्चस्व दिसून आलेलं आहे. एकनाथ शिंदेकडे असलेली मतं, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शिवसेनेबरोबर, अखंडित शिवसेनेबरोबर जेव्हा भारतीय जनता पक्ष होते, त्यावेळेला शिवसेनेची मतं भारतीय जनता पक्षाकडे वळत होती. परंतु एकनाथ शिंदे बरोबर भारतीय जनता पक्ष गेल्यानंतर शिवसेनेची जी मतं आहेत ती शिवसेनेकडेच गेली, एकनाथ शिंदेकडे राहिली नाहीत. उलट भारतीय जनता पक्षाची मतं ही एकनाथ शिंदेकडे गेली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मतं कशी तोडता येतील, कशी कमी करता येतील, याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला होता. यावरूनच त्यांना स्पष्टपणे जाणवलंय की मुंबई, ठाणे, कल्याण आणि कोकणामध्ये हे उद्धव ठाकरेंच्या सेनेचं वर्चस्व आहे आणि ते मोडण्यासाठी त्यांनी आता सर्व आरंभलेलं आहे. तुम्ही जे सांगताय हिंदू मुस्लिम केलेलं आहे, तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो की शिवसेनेनं कधीही या अशा पद्धतीनं काम केलेलं नाही. म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये आहे की शिवसेनेनं सगळ्या पक्षांची युती केलेली आहे. शिवसेनेनं काँग्रेस बरोबरच युती केलेली. प्रारंभी शिवसेनेला पाठिंबा कोणी दिला तर काँग्रेसने दिला. इव्हन तत्कालीन जे वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, यांनी जो सॉफ्ट कॉर्नर शिवसेनेसंदर्भात वापरला, त्यामुळे त्यांना वसंत सेना म्हणत जात होते. याचं कारण असं होतं, वसंतराव नाईक शिवसेनेला पाठिंबा का देतो यात थोडंसं मागं जातो. वसंतराव नाईक पाठिंबा का देत होते, कारण मगाशी म्हटलं तसं दिल्लीच्या राजकारणामध्ये मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेस यांच्यामध्ये जो वाद होता, त्यामुळे मुंबई काँग्रेसला जो मान सन्मान मिळत होता, तो महाराष्ट्र काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना डाचत असल्या कारणानं आणि शिवसेनेनं स्थानिक आणि परप्रांतीय याच्या वादावर जर मुंबईतलं मराठी माणसाचं वर्चस्व वाढवायचा प्रयत्न केला, म्हणून वसंतराव नाईकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. हे एक झालं. शिवसेनेनं जसं भारतीय जनता पक्षाचं बरोबर युती केली 89 मध्ये, त्याच्या आधी प्रजा समाजवादी पक्षाची युती केली होती. नाना दंडवते, मधु दंडवते असतील, प्रमिला दंडवते असतील किंवा इतर समाजवादी मंडळी असतील, यांना सोबत घेऊन त्यांनी महापालिकेच्या निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे प्रजा समाजवादी पक्षाची युती केली होती. इव्हन तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल की मुस्लिम लीग बरोबर भारतीय शिवसेनेने युती केलेली होती. बर. सुधीर जोशी जे मुख्यमंत्री महापौर झाले मुंबईचे, ते ते मुस्लिम लीगच्या मतावर झाले होते आणि मुस्लिम लीग आणि शिवसेना यांची युती झाली होती त्यावेळेला. त्यानंतर आगामी निवडणुका एकत्रच लढवाव्यात म्हणून GM बनातवाला
आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वरळीमध्ये सभा झालेल्या आहेत, बैठका अच्छा. झालेल्या आहेत. त्यामुळे मुस्लिम हे काय शिवसेनेला आज आलेत, आज बरोबर झाले असं नाही. परंतु दंगलीच्या काळामध्ये जे काही वातावरण निर्माण झालं त्यामुळे शिवसेने मुस्लिमांच्या विरोधात आहे असं चित्र निर्माण केलं. परंतु महाराष्ट्र धर्म जो सांगतो, जो शिवसेना आत्ता म्हणते की आम्ही प्रबोधनकारी हिंदुत्व स्वीकारलेलं आहे, शेंडी जाणवायचं हिंदुत्व स्वीकारलेलं नाही, याचं म्हणणंच असं की भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व जे आहे ते ब्राह्मण्यवादी हिंदुत्व आहे, प्रबोधनवादी प्रबोधनकारी हिंदुत्व नाहीये. बहुजन समाजाला सोबत घेऊन हिंदुत्व जगणारं जे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे ते आमचं हिंदुत्व आहे. हे ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं, हे ज्या वेळेला केंद्र सरकारच्या लक्षात आलं, तर महाराष्ट्रातलं हिंदू मतं मुस्लिम मतं याच्यामध्ये ध्रुवीकरण होणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते हिंदू मुस्लिम हा वाद करायला लागले की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडलं, मुस्लिमांचा अनुनय करा. मुस्लिमांचा अनुनय कधीही केलेला नाही शिवसेनेने, हे लक्षात घ्या. नाही, हरीशजी बरं परंतु का. परंतु एक हरीशजी, चित्र एक निर्माण मिनिट. केलं जात आहे. एक मिनिट, एक एक मिनिट मिनिट. माझं माझं 1 मिनिट पूर्ण होऊ द्या, हा. मग तुम्ही बोला. हा. बोला, बोला, त्यामुळे बोला. महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही मुसलमानांकडे झुकलेली आहे, हिंदुत्व तिने सोडलेलं आहे, हे असं चित्र उभं करून शिवसेनेला वेगळं पाडायचा प्रयत्न चालवलेला आहे. यासाठी त्यांची जी ब्रिगेड आहे, म्हणजे पक्षातून भारतीय जनता पक्षाने नव्याने आलेले आहेत असे जे, ज्यांना फडणवीसांची ब्रिगेड म्हटले जाते, हम्म. म्हणजे चित्रा वाघ असतील, प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर असतील, सदा खोत असतील, गोपीनाथ पडवळकर असतील, ही सगळी मंडळी जी आहेत, ओरिजिनल जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांना असं वाटत नाहीये, कारण शिवसेनेचं अस्तित्व काय आहे हे त्यांना माहिती आहे. परंतु आपलं स्थान टिकवण्यासाठी ही फडणवीस ब्रिगेडची जी मंडळी आहे ती शिवसेनेवर, उद्धव ठाकरेवर एकांगी पद्धतीने तुटून पडत आहेत आणि शिवसेनेला हिंदुत्वाच्या मतापासून लांब न्यावं असा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचा प्रयोग असा सुरू आहे. तुम्हाला माहिती असेल, दिल्लीला जाऊन राज ठाकरे अमित शहानाच भेटलेले आहेत. त्यामुळे बरोबर. मराठी मतांमध्ये जी शिवसेनेच्या मागे ताकद म्हणून मराठी मतं उभी आहेत, त्याच्यामध्ये दुही निर्माण व्हायला हवी, ती मतं तोडली गेली पाहिजेत. हम्म. म्हणून राज ठाकरे यांना ताकद देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कालपर्यंत एक आमदार निवडून, 2-4 नगरसेवक निवडून येणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता महाराष्ट्रातला 288 जागा लढवायला सुरुवात झालेली. हे कशाचं कारण आहे? एवढी ताकद अचानक वाढली का? नाही. परंतु त्यांना कोणाचा तरी आशीर्वाद असला पाहिजे, हे लक्षात येतं. आणि त्यासाठीच शिवसेनेची मतं ही यांनी तोडली पाहिजेत, राज ठाकरे यांनी, आणि राष्ट्रवादीची मतं ही अजित पवारांनी तोडली पाहिजेत, अशी व्यूहरचना त्यांनी केलेली आहे. त्या माध्यमातून शिवसेना आणि महाविकास आघाडीची मतं कशी कमी कमी होत जातील आणि आपला मार्ग कसा मोकळा होईल हे ते पाहतायत. हे यातलं वास्तव आहे. अगदी बरोबर. मी तुम्हाला जे मागाशी रोखत होतो, मी तुमच्या विधानाला पुष्टी देत होतो की तुम्ही तो दंगलींचा जो उल्लेख केला मुंबईमधल्या, आणि मग मुस्लिम हिंदू दंगल, आणि त्यामध्ये शिवसेनेचा भाग, म्हणजे शिवसैनिक थेट रस्त्यावर उतरतात. म्हणजे फक्त गद्दार वगैरे राडा हाच असा नसतो, तर ज्या वेळेला मूळ जे प्रखर हिंदुत्व ज्याला म्हणतात ते थेट ज्या वेळेला रस्त्यावर उतरतात त्यावेळेला, मग 1992ची दंगल असेल किंवा त्याच्या आधीच्या काही दंगली असेल, तर आक्रमक दंगेखोर मुस्लिमांपासून आमचं रक्षण कोणी केलंय, तर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेलं आहे, असं गुजराती मतदारांनी, सगळ्या सोसायट्यांनी त्यांचे जाहीरपणे आभार मानलेले आहेत. आणि तो मतदार नेहमी भरभरून शिवसेनेला ते पडलेलं आहे. आज देखील मतं पडतात आहे शिवसेनेला, असं पडतच नाही असं अशातला काही भाग नाही. त्याला कारण तो दंगलीमधला तो सगळा संदर्भ आहे. म्हणजे कठीण समय आता तुम्ही अगर म्हणता कोण ते बरोबर कामास आहे. येतो तर शिवसेनाच येते, असंच एक आहे. दुसरं, तुम्ही पण तुम्हाला निष्ठावानांचा जे तुम्हाला उल्लेख केला, देवेंद्र फडणवीस यांची फौज वगैरे, एक मिनिट, तर आता हे माधव भंडारी असतील, किरीट सोमय्या असतील, हे नाराज आहेत. नाही नाही, त्यांची बाब आहे, त्याच्याबद्दल काही पक्षांतर बात हा. मी काय बोलत नाही. परंतु हा. तुम्ही 92चं दंगली सांगितली, हा. 92च्या दंगलीमध्ये एक पिढी संपली हो. आज किती वर्ष झाले? 8 आणि 24, 32 वर्ष झाले. 32 वर्षामध्ये 12 वर्षांनी एक पिढी बदलती म्हणली जाते. त्यामुळे
ते जे वास्तव होतं, ती जी दाहकता होती, हिंदू किंवा गुजरात्यांनी भोगली होती, ती आता नव्या 2 पिढ्यांना माहितीच नाही ना ते काय झालेलं आहे. हम्म. आणि आता हा. त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचा त्राता जो आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे त्यांना त्राते वाटतात, म्हणून त्यांच्या मागे आपली ताकद उभी करायचा प्रयत्न करताय. आता त्यांना शिवसेना नको आहे. अगदी लक्षात बरोबर. आलं की नाही? त्यांना अगदी आपलाच बरोबर. आपलाच नेता त्यांना हवा आहे. हा. हे इथं महत्वाचं आहे. तुम्ही म्हटलात म्हणून मी मुद्दाम हा थोडस स्पष्टीकरण केलं नाही त्याने. नाही, पटलं पटलं, मग एकदम योग्य मुद्दा मांडला. आता हे हे सगळं अर्थकारण आहे, म्हणजे ह्या वरवर जे याला दोन गोष्टी आहे. म्हणजे आपल्या चर्चेचं सार एवढंच आहे की या सध्याचं जे राजकारण आहे, भारतीय जनता पार्टीचे जे शीर्षस्थ जे नेते आहेत, त्यांना मुंबई आता 1 ऑक्टोबरला म्हणजे 2 दिवसांनी मीटिंग होणार आहे खास, की आता मुंबईमध्ये काय करायचंय नेमकं. कारण की मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र फिरून झालंय त्यांचं. आता ते 1 ऑक्टोबरला बैठक घेतात आहे आणि त्यामध्ये हे सगळं ठरणार आहे. मग आता हे जे याला दोन पदर आपल्या चर्चेचे, की एक अर्थकारण हे मुंबईतलं महत्वाचं आहे, म्हणून तिथं आपलं राजकारण यशस्वी झालं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईवर आपलं वर्चस्व राजकीय दृष्ट्या राहिलं तरच आपण काही पुढे करू शकतो, असं हे महायुतीला वाटतंय ते. आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. मग आता काँग्रेसच्या काळामध्ये किंवा ठाकरे सरकारच्या काळामध्ये जे बंद पडलेले प्रकल्प होते मुंबईमधले, ते आम्ही कसे सुरू केलेले आहेत. मग त्याचे भरभरून उद्घाटनं गेल्या, लोकसभा निवडणूक असो किंवा आत्ता या मधल्या काळामध्ये भरपूर उद्घाटनं होत असतात. तर ते ते सगळं ते भासवलं जात आहे. आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणतात की ते हिंदुत्व अशी पण ते टीका करतात, त्यांना समजेनासच झालेलं आहे महायुतीला की आपण नेमकी कोणती भूमिका घ्यायची आहे. म्हणजे राजकीय दृष्ट्या आणि निवडणुकीमध्ये आपल्याला कसं म्हणजे वोटर्स, आपले कमिटेड वोटर्स ते कसे राखून ठेवायचे, पुन्हा एकमेकाची मतं कसं ट्रान्सफर करायचे, ही सगळी डोकेदुखी आहे. म्हणजे पॉकेट वाईज मुंबईचं जर एकूण स्वरूप लक्षात घेतलं तर मुंबई मराठी मतदारांचे पट्टे वेगळे आहेत, ह्या कॉलनीज वेगळ्या आहेत, असं हे सगळं आहे. आणि परप्रांतीयांच्या मतांची पुन्हा खिचडी एक वेगळीच आहे. याच्यामध्ये आपण कितपत काय कशा पद्धतीने पटवून द्यायचंय, म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा पटवून द्यायचा आहे, विकासाचा मुद्दा पटवून द्यायचा आहे, की मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत जे काही ढिसाळ कारभार केला तो पटवून द्यायचा आहे, की उद्धव ठाकरे यांनी केलेला महापालिकेतला तथाकथित भ्रष्टाचार, म्हणजे हा मुद्दा पटवून द्यायचा, की नेमकं करायचं काय, असा एक सूर सापडे ना, असं दिसतंय महायुतीला. नाही तुम्हाला नाही, काय वाटतंय? त्यासाठी ते हे अगदी बरोबर आहे. त्यासाठीच त्यांची व्यूहरचना आहे. लक्षात आली की नाही? आणि त्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळा प्लॅन असला पाहिजे असं दिसतंय. कारण या सगळ्या बैठकीत ज्या 4 बैठका त्यांच्या झाल्या, आता सतत होणार आहे, मुंबईमध्ये पण होणार आहे. तर या सगळ्या बैठकातून त्यांना एक चित्र जाणवते की मराठा आंदोलनामुळे हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि हे मराठा आंदोलन चिघळवलं कुणी? तर देवेंद्र फडणवीस यांनी चिघळवलेलं आहे. पण मतं मागण्यासाठी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा जर लोकांसमोर न्यायचा असेल तर लोक मतं देतील का? कारण ग्रामीण भागामध्ये फडणवीसांच्या बद्दल अत्यंत प्रचंड नाराजीच नाही तर खूप मोठा राग आहे, चीड आहे. हे भारतीय जनता पक्षाला लक्षात आलं आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना चेहरा म्हणून ठेवण्याऐवजी त्यांना दिल्लीला घेऊन जायचं असा प्रकार त्यांचा विचार आहे. त्यामुळे हा सगळा कार्यकर्त्यांच्या म्हणजे तालुका अध्यक्ष असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, प्रभारी असतील किंवा त्यांचे समन्वयक असतील, या सगळ्यांची बैठक जी त्यांनी घेतली त्यातून त्यांचा प्रत्येकाचा सूर ते घेत आहेत. कारण आता त्यांच्याकडे असं आहे की 103 आमदारांपैकी निम्मे आमदार निवडून येणार नाहीत. याचं कारण काय असेल? कारण ह्याच्या मागे खूप मोठा मराठा समाजाचा मतदार उभा होता, म्हणून ही मंडळी निवडून आले. हे चित्र असल्या कारणानं आता काय करता येईल, ते आपल्याकडे कसे वळवता येईल. जर देवेंद्र फडणवीसांना बाजूला केलं तर ही मतं आपल्याकडे वळतील का? अशा प्रकारची चर्चा ते प्रत्येक वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि सामान्य कार्यकर्त्यांमध्ये सुरू केलेली आहे. कदाचित दिल्लीमध्ये मोठं पद देऊन, कारण आता त्यांच्या पक्षाध्यक्ष जे होते त्यांचं नड्डा 3 महिने झालेत, त्यांची मुदत संपलेली पण अजून नेमलेली नाही. त्या जागी त्यांना नेतात की आणखी काय करतात हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु हे एक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. दुसरं, मगाशी तुम्ही जे काही बोललात त्याच्यामुळे लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचं राजकारण जे होतं, शिवाजी महाराजांचं जे समाजकारण होतं, ते
हिंदू मुस्लिम कधीच नव्हतं. ते एतद्देशीय आणि परकीय हम्म. अशा वादातून ते उभं राहिलं होतं. आणि एतद्देशी जे हिंदू मुस्लिम व इतर समाजाची मंडळी यांच्या मागं शिवाजी महाराज उभे राहिलेले होते. हे इथल्या स्थानिक लोकांना सगळ्यांना माहिती आहे. तीच महाराष्ट्र, ज्याला महाराष्ट्र धर्म म्हटला जातो, तोच महाराष्ट्र धर्म इथे आहे. मुंबई आपल्याकडे का हवी याचं कारण भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर लक्षात येईल. ही आर्थिक राजधानी आहे. इथे ही पूर्वी औद्योगिक राजधानी राजधानी मोठ्या प्रमाणात होती. हम्म. नाही. दुर्दैवानं, बरोबर. ऐका ऐका, हा. दुर्दैवानं हे सगळे उद्योगधंदे जे आहेत ना ते बाहेर गेले. काही बंद पडले, हजारो उद्योग इथे बंद पडले, कामगार उद्ध्वस्त झाला. आणि आता तिथे सर्व्हिस इंडस्ट्री आली. या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मराठी माणसं कमी राहतात, त्यामुळे परप्रांतीयांचा बोजा वाढलेला आहे. उत्तर प्रदेश बिहार मधली मंडळी मोठ्या प्रमाणात इथे आलेली आहे. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, इथे जो उत्पन्नाचा सोर्स आहे, इन्कम टॅक्स आहे किंवा इतर प्रकारचे जे करातून पैसा केंद्र सरकारकडे जातो, त्याच्यामध्ये बॉलिवूड एक मोठं आहे. हे बॉलिवूड आहे. हे बॉलिवूड मधनं आपल्याला काय करता येतं? तुम्हाला लक्षात आलं असेल, तो एक चित्रपट सुशांत काहीतरी होता ना, तो तो त्यांनी आत्महत्या केली. त्या आत्महत्या केल्यानंतर ज्या केंद्रीय तपास यंत्रणेने मुंबईवर घाला घातला आणि तिथल्या असलेल्या ड्रग उद्योगावर, तिथल्या असलेल्या बॉलिवूडवर, हे आणि IPL वर, जे पैशाचे स्रोत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, ज्यांना बदनाम करायचा प्रयत्न त्यांनी केला, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. अनेक चित्रपट निर्माते असतील, कलावंत असतील, यांच्यावर धाडी टाकून त्यांचे जबाब नोंदवले. तशाच पद्धतीनं उद्योग क्षेत्रामधल्या लोकांचं, ड्रग मोठा माफिया इथे आहे. म्हणजे देशामधला 40% ते 50% ड्रग आहे, त्याचा व्यवसाय मुंबईमध्ये आहे. आणि त्यातून मोठा पैसा उलाढाल होत असतो, तो पांढऱ्याकडून काळ्याकडे होत असतो. हे सगळं माहिती असल्या कारणानं त्यांनी त्यावरही मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. आणि तिसरा महत्वाचा, IPLचा जो व्यवसाय आहे, तो लाखो कोटी रुपयांचा IPLचा व्यवसाय आहे आणि तो मुंबईमध्ये सुरू होतो सगळीकडेच. त्यामुळे आता IPLचे अध्यक्ष कोण आहेत तर आपल्याला माहिती आहे, हो. जय शहा. हे जय कोणाचे शाह. पुत्र आहेत हे माहिती आहे. आज ते आता ICCचे पण झालेत अध्यक्ष. हा, हम्म. पण तुम्हाला लक्षात घ्या, जे IPLचे प्रमुख होते, ज्यांनी IPL भारतामध्ये सुरू केलं, ते आता कुठे आहेत? लंडनमध्ये लपून बसले आहेत. ललित मोदी जे आहेत ना, ज्यांनी हे IPL सुरू केलं, त्यातून काय पैसा आणि किती पैसा मिळतो हे त्यांना माहिती आहे. आणि त्यातून हा किती पैसा गोळा केला तो उघड करता येईना म्हणून ते लंडनला पळून गेले. हा पैसा जो आहे, म्हणजे मुंबई ही पैशाची राजधानी आहे, सोन्याची कोंबडी आहे. हम्म. ती कोंबडी, सोन्याची अंड देणारी कोंबडी ही आपल्याचकडे राहायला हवी, अशा प्रकारे भारतीय जनता पक्ष किंवा दिल्लीतले सत्ताधारी यांचं लक्ष असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये मुंबईमध्ये घडणाऱ्या घटना ज्या आहे, आता तुम्ही लक्षात घ्या, हिंदू मुस्लिमांचा विषय झाला आपला परवाच. तो संभाजीनगरचे जे माजी खासदार आहेत, जलील आहेत ना, इम्तियाज. मित्र आहेत आपले, हा. इम्तियाज जलील, जे आपले मित्र पत्रकार होते, ते त्यांनी मुंबईमध्ये खूप मोठा मोर्चा काढला, सगळ्या मुस्लिमांना एकत्र आणलं. लक्षात आलं की नाही? आणि आपली ताकद दाखवायचा प्रयत्न केला.